आणि खरं सांगू का, माणसाला दुसरं कुणीच मारत नाही, माणसाला मारतो तो त्याचा अहंकार. कोण मारायला मोकळे कोणाला? अनेक वेळा लोकांना असं बोलताना मी ऐकलेलंय, ताई अमुक अमुक माणसामुळे आपलं चांगलं झालं. आता काय चांगलं केलं कोणाला माहित. किंबहुना काही लोक उलट बोलतात, ताई अमुक अमुक माणसामुळे आमचं वाईट झालं. आता त्यानं काय वाईट केलं? कोण कुणाचं चांगलं करतो, कोण कुणाचं वाईट करतो? जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आपण सर्वच कैलासवासी पवित्र पुण्य माता अखंड सौभाग्यवती इंदुबाई नारायण निकम या पवित्र पुण्य आईच्या, या मातेच्या प्रथम पुण्यस्मरण म्हणजेच वर्ष श्राद्ध या विधीनिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत. उपस्थित सर्वांवरतीच या गोष्टीचं फार मोठं दुःख आहे. कारण अचानकपणे जाण्याचं दुःख या कुटुंबावरती जगातलं दुसरं तिसरं कोणी नाही, कुटुंबातलं दुसरं तिसरं कोणी नाही. जीवापाड प्रेम करणारी, घराचं पालन पोषण करणारी आई गेली. बाबा, काही प्रसंगी असं म्हणतात अख्खं जग जावं तरी एवढं दुःख होणार नाही जेवढं एका आईच्या जाण्यानं होतं. आज निकम कुटुंबामध्ये, निकम कुटुंबासाठी अख्खं जग जिवंत आहे. सगळे आप्तेष्ट नातेवाईक आहेत, सर्व जग समोर आहे, पण जग नसल्याची उणीव आहे. का? एक आई गेलीये जीवनातून. जगी माऊली सारीखे कोण आहे. जगात एवढी ताकद नाही जेवढी आईच्या हृदयात आहे. जगात एवढं मातृत्व नाही जेवढं आईच्या अंतःकरणात आहे. जगात एवढी क्षमता नाही आपल्यासाठी कष्ट करण्याची जेवढी एका आईच्या हृदयात असते आपल्या लेकरांसाठी. जग करू शकत नाही एवढी अपार कष्ट आई करते फक्त पोरांसाठी. खरंच आज कुटुंब घडवत असताना मुलं मुली, चांगला परिवार कोणाच्या संस्कारानं, कोणाच्या कष्टानं घडतं. आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीत राहतो ती भूमी अशी कोणाची नाही. महापराक्रमी छत्रपती शिवरायांची पवित्र पावन भूमी. आणि छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हा सर्वांचे मायबाप आहेत. आणि राजांनी आपल्यावरती फार मोठा संस्कार केलेला आहे, फार मोठा विचार आपल्याला दिलेला आहे. कोणता? नाही एखाद्याच्या सुखात तुम्हाला जाता आलं हरकत नाही. सुखामध्ये तर सगळं जग सहभागी होत असतं. सुखामध्ये एखाद्याला न बोलवता सुद्धा माणूस सुखात सहभागी होतो. बिन बुलाये मेहमान, म्हणजे एखाद्याला न बोलावताही तो सुखामध्ये सहभागी होऊ शकतो, कारण तो सुखाचा क्षण आहे. परकी लोक सुद्धा आपली असल्यासारखी वागतात आजी सुखामध्ये, पण दुःखामध्ये आपली माणसं सुद्धा परकी होऊन जातात. हा फरक आहे. पण राजांनी आपल्याला हा विचार दिला, नाही एखाद्याच्या सुखात जाता आलं हरकत नाही, तिथे तुम्ही कारण देऊ शकता, पण दुःख जर शत्रूचं जरी असेल तरी शत्रूच्याही दुःखामध्ये सहभागी होत चला, कारण दुःखामध्ये माणसाला माणसाच्या आधाराची गरज असते. लक्षात ठेवा. जाऊ देवाची गावा देव देईल विसावा. काय सांगतात? शरीर संपलंय, फक्त आत्मा संपला का? बरं, आत्मा संपू शकतो का? आपण फक्त शरीराला जाळू शकतो ज्यावेळी माणूस वारतो. आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. माणसं गडबड करतात, अहो दादा, अहो काका, अहो मामा, उरका चला, उशीर झाला, भरपूर वेळ झाला, आता कुठे न्यायचं? स्मशानात. या नाशिवंत देहाला स्मशानात घेऊन जातात आणि त्या ठिकाणी अंत्यसंस्काराचा विधी करतात. काय करतात? अग्नी प्रज्वलित करतात आणि या शरीराला जाळलं जातं. बाबा, त्या अग्नीमध्ये जळलं जातं ते फक्त शरीर आहे. आपण आत्मस्वरूपाला जाळू शकतो का? एवढी ताकद आहे का आपल्यामध्ये?
आपण काय नाही म्हणतो, शास्त्र सांगतं नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावकहा. जाळू शकत नाही, अहो जाळणं सोडत, त्याला कापू शकत नाही, त्याला मारू शकत नाही, त्याला मारता येत नाही असं अमरतत्व जीवात्मा आहे. आणि या जीवा आत्म्याची सद्गती जर कशाने होत असेल तर या नामस्मरणाच्या माध्यमातून होते. म्हणून पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. सध्याच्या काळात फक्त मोबाईलच हँग झाली असं आपल्याला वाटतं, पण मोबाईल पेक्षा सुद्धा जर कोण जास्त हँग झाला असेल तर तो माणूस. अहो एवढा हँग झाला, एवढा हँग झाला. कशासाठी जन्माला आलो आणि कशासाठी देह प्राप्त केलाय आणि काय योगानं याचं सार्थक करायचं याचं ज्ञान सुद्धा माणसाला राहिलेलं. इतकी विचित्र माणसं सध्याच्या काळात पाहायला मिळतात. काही प्रसंगी भगवंताचं नामस्मरण नाही, भगवंताची सेवा नाही, संतांच्या विचाराचं आचरण नाही, आई वडिलांची सेवा नाही, आणि खऱ्या अर्थानं अशा परीचं जीवन जगून सत्कर्माची किंवा सद्गतीची अपेक्षा माणूस धरतो. अशा पद्धतीचं जीवन जगून सुद्धा स्वर्गाची अपेक्षा धरतो. काही लोक म्हणतात ताई हे स्वर्ग आणि नरक नेमकं काय असतं आम्हाला कळेल का. लोक म्हणतात स्वर्ग चांगला असतो आणि नरक वाईट असतो. ओ ताई आम्हाला स्वर्गात जायचंय, नरकात जायचं सांगा ना ताई, काय करावं लागेल. काही इतर अट्टहास, इतर दुसऱ्या काही विशिष्ट काही करावं लागेल का कार्य. म्हटलं काही करायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त नावडी अनंत घेता नाम घेता घेता विठोबाचे पर्वत जळले पापाचे, पर्वत जळले पापाचे, पर्वत जळते पापाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. वेद शिला घेताना 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 रुसले का काय. हे पहा टाळी कोणाची वाजते, कोणाची. ज्याला काहीतरी त्यातलं घेता आलं, आलं का ध्यानात. काही ना स्वर कळाला, काही ना ताल कळाला, काही सुरसंवादिनी कळाली, काही ना सिस्टीम आवडली. हे सगळं ज्याला कळतं वा सिस्टीम साठी टाळी. त्याच्या अंतकरणातून टाळी येते. उग बळ वाजवायचे, शेजारच्यानं वाजवली म्हणून वाजवायची, त्याला उपयोग नाही. हे पहा ज्याला स्वर कळाला त्याला स्वर्ग कळाला, एवढं ध्यानात ठेवा. कळालं पाहिजे. आनंद कशात आहे, समाधान कशात आहे. नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. फार ताकद, फार ताकद आहे. काही लोक
लोक म्हणतात ताई काय ताकद आहे नामस्मरणाची, काय होतं नाव घेतलं देवाचं. घेताना नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. खऱ्या अर्थानं जाणीव करून देणं हे संतांचं काम आहे. तरी अवधान एकेली दिजे, मग सर्व सुखाची काय करतात संत, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघडाय का. आणि आपल्याला सर्वांना याची जाणीव झाली पाहिजे. बाबा जन्म मरण जन्म मरण जन्म मरण उपजते नाशे नाशिले ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. किती वेळा जन्माया नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित. संत सांगतात किती वेळा जन्मा यायचं. म्हणवो जीव भ्याला, म्हणवो जीव भ्याला. अहो दुःख आहे जीवाला कशाचं. जन्म मरण जन्म मरण जन्म मरण. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. किती किती दुःख भोगावं. काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायण. प्रत्येक क्षणाला दुःख भोगणे तुमच्या ध्यानात आलं का. पण याच्यातून जर आपल्याला तरायचं असेल तर संत विचाराशिवाय आपल्याला पर्याय नाही. अनेक लोक म्हणतात आई आम्हाला संतांच्या विचाराची, भगवंताच्या नामस्मरणाची, तुमच्या कीर्तनाची सुद्धा गरज नाही. म्हणतात कीर्तनाची गरज. काय होतं कीर्तन केलं ना ऐकल्यानं, काय होतं भजन केल्यानं, काय होतं प्रवचन ऐकल्यानं. कशासाठी हे सगळं ऐकलं म्हणजे काही स्वर्ग मिळतो का. काय होतं बाबा, कशासाठी एवढा अट्टाहास करायचा, एवढ्या लांबून यायचं, हे सगळं कराय कशासाठी. स्वर्ग मिळतो का. म्हटलं ए दादा, कीर्तनाने भजनाने प्रवचनाने नामस्मरणाने स्वर्ग मिळेल नरक मिळेल तो पुढचा भाग. पण या भजनाची नामस्मरणाची कीर्तनाची ताकद एवढी मोठी आहे. अंतःकरणाने जर आपण ते साधलं आपल्या राहत्या जीवनाचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. ताकद आहे, फक्त जाणीव झाली पाहिजे. आणि संत आपल्याला जाणीव करून देतात. कारण संसारात आलो, प्रपंचात आलो, अनेक प्रकारचं दुःख माणसाला भोगावं लागतं. दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कुठे. हे पहा, चांगल्या मार्गाला चालत असताना फार संयम ठेवावा लागतो. परमार्थाच्या वाटेनं चालत असताना माणसाला फार संयम ठेवावा लागतो. आणि ज्याचा संयम सुटतो, प्रतीक्षा संपते, वैराग्य नष्ट होऊन जातं. कितीही तुम्ही परमार्थ करा, साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि संत आम्हाला इथपर्यंत परमार्थ करत असताना अनेक वेळा वैराग्याची उदाहरणं, अनेक वेळा संयमाची उदाहरणं, अनेक वेळा भक्तीचे प्रकरण सांगतात. पण जगद्गुरु तुकोबरा ज्यावेळी भक्ती सांगतात, ज्यावेळी आपल्या उद्धाराचं साधन सांगतात, त्यावेळी अगदी सुलभ आणि सोपं सांगतात. अगदी सोपं का. कारण आपला उद्धार करायचा आहे संतांना. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संतही प्रपंचात आले, संतांनीही प्रपंच केला, संतांनी संसार केला, संतांनी संसाराचं सुख दुःख पाहिलं, संतांनी सगळं व्यावहारिक ज्ञान जाणलं, संतांनी इथली परिस्थिती पाहिली. आणि ज्यावेळी इथे राहिल्यानंतर, प्रपंच केल्यानंतर, याचं दुःखाचा अनुभव आल्यानंतर संतांना एक निश्चय झाला, बस
संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे कीर्तन करावे वेळोवेळा कीर्तन करावे वेळोवेळा संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे. आता हे त्यांना कळालं ज्यांना मागच्या असूनही असे पाहत राहिले, असेच पाहत राहिले नेमकं चाललंय काय. हे पहा, काही लोकांना स्वर नाही, ताल नाही, काही नाही, त्यांना फक्त कीर्तनातला एकच स्वर माहित राहतो, ज्ञानेश्वर. राहिले टाळ्या वाजवत. अहो काही काही पहिल्या ज्ञानेश्वर माऊलीला उठून जाते, त्यांना वाटतं कीर्तन काय उपयोग आहे. हे पहा, जाणीव असली पाहिजे. संत जाणीव करून देतात, आपल्या जीवाचा उद्धार करू पाहतात. जगद्गुरु तुकोबाराय निश्चितच या अभंगाच्या माध्यमातून संसारात आल्यानंतर जीवात्म्यानं कोणाची शरणागती करावी आणि कोणाच्या सान्निध्यातून आपल्या जीवाचं समाधान आहे, खरं काय आणि खोटं काय याची जाणीव संत या अभंगाच्या माध्यमातून करून देतात. कारण मनुष्य जीव आहे, सांसारिक जीव आहे, नाही म्हटलं तरी विषय जडतातच. कारण मूळ इंद्रियांचाच स्वभाव राहतो बाबा, विषयाला धरून राहणं. मूळ इंद्रियांची सवय आहे. या विषया वाचोनी काही ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, अनिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. हाताला ते बळच टाळी वाजवायला शिकवते, बळच टाळी वाजव कीर्तनात. पण एखाद्याला मारायचं असेल तर सांगावं लागतं का? ते कधी हात, ते म्हणतो मला कळलंच नाही माझा हात कधी उठला. या डोळ्याला बळच चांगलं दाखवावं लागतं, बळच देवाचं दर्शन करावं लागतं. अहो काही काही लोक मंदिरात जातात आणि डोळे झाकून घेतात, आणि जे काही मनात मागणींची लिस्ट आहे ती फक्त लिस्ट पटपट पटपट बोलून दाखवतात, डोळे मिटलेलेच असतात, ते निघून येतं. देव कसा दिसतो बाबा, सावळे रूपले चोरटे चित्त. पाहिलंच नाही कधी, कधीच पाहिलं नाही. उभे सावळे
तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पाहिलंच नाही देवाला. नाही निवांत वाजवा, कीर्तन झाले आपल्याला भरपूर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार कासे पीतांबर कासे पीतांबर. खरी अर्थाने पाहिलं नाही देवाला. जातात, डोळे मिटतात, मागणी करतात, निघून येतात. अरे बाबा, डोळ्यानं त्याचं रूप पाहावं. बळच बळच डोळे उघडे करून तिथं पाहावं लागतं. या पायाला बळच तीर्थाला न्यावं लागतं. कानांना अहो ते काही कीर्तनात बसले तरी ते ऐकत नाही. मुखाला बळच म्हणावं लागतं, बोल बाबा बोल बाबा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, बळच सांगावं लागतं. नाही तर काही लोक कीर्तनात बसूनही गप नाही. हिचं असं माझा आवाज येतोय का तुम्हाला? असाच येत नाही आम्हाला. काय बोलतात तेच कळत नाही. का अनंत बाचाळ हरिपाठात सांग बरळती बरळ, उपयोग नाही त्या कैसे नाही गोपाळ. असं नाही भगवंताची भक्ती होत. हा, संतांचे विचारत आचरणात त्यांची पण ते चालू झालं. आणि जर स्वतःच्या मनानं करायला गेला, हरिपाठात सांगतात मनोमार्गे गेला तो थेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनोमार्गे गेला तो थेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. खरी अर्थाने त्यामुळे संत विचाराचा आधार घ्या. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, प्रपंच त्यांनी केला, प्रपंच आपणही करत असतो, पण करावी तातडी परमार्थी. जन्माला आलात, मग जन्माला आल्यानंतर नाही त्या विषयांमध्ये गुंतू नका. काही प्रसंगी चांगलं कर्म करत असताना अनेक लोक आपला मार्ग भटकवण्याचा प्रयत्न करतात. परमार्थ करत असताना अनेक लोक म्हणतात याचा उपयोग नाही, कशासाठी करायचं. आणि काही प्रसंगी लोक काही मानत नाहीत म्हणून करत नाही. पण संत सांगतात जन्माला आल्यानंतर या जगाकडे पाहून आणि या जगाची कामं करून आपला उद्धार होणार नाही. हे पहा, जग आपल्याला तारूही शकत नाही आणि जग आपल्याला मारूही शकत नाही. अनेक वेळा लोकांना असं बोलताना मी ऐकलेले, ताई अमुक अमुक माणसामुळे आपलं चांगलं झालं. आता काय चांगलं केलं कोणाला माहित. किंबहुना काही लोक उलट बोलतात, ताई अमुक अमुक माणसामुळे आमचं वाईट झालं. आता त्यानं काय वाईट केलं? कोण कुणाचं चांगलं करतो, कोण कुणाचं वाईट करतो. जैसे जाचे कर्म जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसं ज्याचं कर्म केले, कर्म झाले, त्याची भोग आली उपजली मेली ऐसे. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, खरी अर्थानं याला त्याला नावं दोष देण्यापेक्षा, याच्या त्याच्या शरणांगतीपेक्षा आपण जन्माला आलोत, आपण संसाराला आलोत, निश्चितच आपण कोणाला शरण गेलं पाहिजे. जन्माला आल्यानंतर, संसारात आल्यानंतर आपण काय करावं याचं ज्ञान संत आपल्याला देतात. आणि संसारात आल्यानंतर प्रत्येकानं काय करावं जगद्गुरु तुकोबाराय देह आलिया संसारा. संत सांगतात संसारात आल्या आल्या आल्या
उठा वेगू करा आणि शरण जाऊ दारा पांडुरंगा, जो तुम्हाला आम्हाला तारणार आहे. मी मगाशी सांगितलं जग तारू शकत नाही तारू शकत, लक्षात ठेवा. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया सोडविना राजा देशीचा चौधरी. तुम्ही किती मोठी धनवान असा, तुम्ही किती मोठे ज्ञानी असा, तुम्ही किती मोठे वैभवशाली पदाधिकारी अधिकारी कोणी असा, तुम्ही किती मोठे अगदी ऐश्वर्य संपन्न जीवन जगत असा, रामकृष्ण हरी जर जीवनात नसेल, काडीची किंमत नाही तुमच्या पदाला आणि धनाला. आहे का किंमत? आणि अभिमान करूनही उपयोग नाही. काही प्रसंगी अहो भगवंतानं निर्माण केलेल्या सृष्टीवरती आपण जन्माला आलो, हे त्यानं दिलेलंय. अहंकार कशाचा करतो? देह हे काळाचे. खरी अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपण ज्याच्यावरती अभिमान धरतो ते आपलं आहे का? ज्याला आपण माझं म्हणतो ते आपलं आहे का? याचं निरीक्षण करणं फार गरजेचं आहे. अभिमान कशाचा करतोय माणूस? तूने जो कमाया है, तूने जो जो कमाया है कोई दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया खाली हाथ जाएगा. ओ खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढलता है ढलता है ढल जाएगा, ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. अभिमान कशाचा? काही प्रसंगी आम्ही चहा पिण्यासाठी गेलो, सहसा जात नाही एके ठिकाणी, आणि गेल्यानंतर त्यांनी चहाचा कप हातामध्ये दिला. ताई इकडे या म्हटलं. काय? हे किचन बर, हे बेडरूम बर, हा हॉल बर, हे देवघर बर, ही गॅलरी बर, ही पुढची शेती आपलीच, मागची जमीन आपली, हे दिसतंय ते सगळं चहा पिऊ दे. नाही लक्षात आलं का? अभिमान कशाचा आहे? आयुष्य जातं मी 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 करण्यात. आणि खरं सांगू का, माणसाला दुसरं कुणीच मारत नाही, माणसाला मारतो तो त्याचा अहंकार. कोण मारायला मोकळे कोणाला? माणूस मरतो तो स्वतःच्या अहंकाराने. लक्षात आलं का? संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जे बहुता एका भातरू अहंकाराचा भूत संचरू, जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. पण जाणीव करून देण्याचं कामही संतांचंच आहे. त्यामुळे संत सांगतात, लवकरात लवकर उठा, वेग करा, उठा, गडबड तुम्ही बसा. अभंगात सांगतात, गडबड करा, करावी तातडी परमार्थाची. का? माहित नाही कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. माहित नाही हे कधी संपेल, माहित नाही याचा रिचार्ज आणि याचा बॅलन्स कधी संपेल, माहित नाही याची बॅटरी कधी उतरेल, माहित नाही हे सेल कधी खराब होईल. ग्रास केली सत्ता हाती नाही, ग्रास केली सत्ता नाही हाती, ग्रास केली सत्ता नाही हाती, ग्रास केली सत्ता नाही
खऱ्या अर्थाने नाही माहीत, म्हणून संत आपल्याला सांगतात लवकरात लवकर का नाशिवंत देह हा नाश स्वरूपाचा असणारा देह आहे आणि निश्चित कधी ना कधीतरी काळाच्या ओघामध्ये हा जाणार आहे. आपण याला थांबवू शकतो का? किती थांबवण्याचा? अनेक धनवान लोक आहेत बाबा, ते म्हणतात ताई सांगा ना याला काहीतरी करता येईल का? हे पहा, आजकाल विज्ञान इतकं वाढलेलं आहे, आधुनिकता इतकी वाढलेली आहे, टेक्नॉलॉजी इतकी मोठी झालेली आहे की अगदी 70-75 वर्षाचा वृद्ध माणूस सुद्धा प्लास्टिक सर्जरी करून 25 वर्षासारखा दिसू शकतो. पण शरीराचं जीर्ण पण थांबू शकतो का? याची नाशिवंत प्रोसेस आहे, ती थांबू शकतो का? माणूस फक्त दिसण्यानं गोरा होऊ शकतो, दिसण्यानं सुंदर होऊ शकतो, दिसण्यानं स्वतःमध्ये बदल करू शकतो विज्ञान, पण आतमधली जीर्ण होणारी अवस्था थांबू शकत नाही. निश्चितच त्या ठिकाणी तो काळ, ती वेळ, जीवनात 3 घंटेचं जीवन आहे. किती? 3 तासाचं. किती? 3 तासाचं फक्त आयुष्य आहे. बालपण, तरुणपण, त्यातलंही आता 3रा तास गॅरंटी कमी राहिलेली माणसाची, 3ऱ्या तासाची. 2 तासातच माणूस थकला, 2 तासातच माणसाचं आयुष्य झालेलं आहे. आता जेव्हा आम्ही दशक्रियेला जातो, इतर पाहतो, आपल्याला सगळ्यांनाच अनुभव असेल, जास्तीत जास्त माणसाचा मृत्यू आता तरुणपणातच येऊ लागलेला आहे. शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्य बालत्वे पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहिजे. एका तरुणाला म्हटलं दादा भजन करत जा, भजन करत जा. तो म्हणला ताई हे काय वय आहे का माझं भजन आणि कीर्तन ऐकण्याचं? म्हटलं मग नेमकं कोणतं तुझ्या दृष्टिकोनातून वय आहे? म्हटलं बघू नंतर. कधी? एकदा का सलाईनची बाटली लागली की मग माणसाला भजन? शरीर जीर्ण झाल्यानंतर काय भजन करतो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परमार्थ हा प्रारब्धातच असावा लागतो. असं घडवून आणता येत नाही. इथं कोणी यावं कोणी नाही यावं हे आपल्या हातात नाही. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धन कोणी यावं कोणी नाही यावं. लोक म्हणतात ताई मी माझ्या पायाने आलो, मी माझ्या इथपर्यंत शरीरानं आणलं कोणी? चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवी ते हरिविन, त्यामुळे त्याची सत्ता विसरू नका. संत सांगतात निश्चितच इथपर्यंत त्याला शरण जायला विसरू नका. हे जगाच्या पाया पडतं देवाला नावं ठेवतं, ते जगाला म्हणतं राम राम. आता ज्याचं नाव मुखातून येतंय त्याला कधीच राम राम नाही. एक गोष्ट नीट ध्यानात ठेवा, 108 वेळा माळेचा जप केल्याचं जेवढं पुण्य मिळतं तेवढं फक्त दोन शब्दात आहे, राम राम. 2 शब्दामध्ये मिळून जातं. पण काही लोकांचं अख्खं आयुष्य गेलं तरी ते राम राम सुद्धा येत नाही. प्रारब्धच नाही, संचित नाही. आज निकम कुटुंब आईचं वर्ष श्राद्ध करतं, संचित चांगलंय, प्रारब्ध अनुकूले समजून जा. हे कशाचं लक्षण आहे? नाही तर काही मुलांच्या जीवनात आई वडील असूनही त्यांना दशक्रिया घडत नाही, वर्ष श्राद्ध घडत नाही, अवसादा विधी सुद्धा करता येत नाही त्यांना. काय येत नाही? प्रारब्धच प्रतिकूल आहे. आई वडिलांची सेवा सुद्धा संचितातला भाग आहे, लक्षात ठेवा, प्रारब्धातला भाग आहे. असं कोणालाही मिळतं का? भगवंताची सेवा करायला मिळणं, जिनं अनंत यातन अनंत दुःख आपल्यासाठी सहन करावं, ते आईच्या सेवेसाठी फार मोठं पुण्य लागतं, लक्षात ठेवा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुम्ही भगवंताला शरण जा. आली या संसारा उठा वेगू करा आणि शरण जा उदारा. जगाला जास्त मोठेपण देत बसण्यापेक्षा लोकांची वाहवा करते जन. संत सांगतात बाबांनो या जगाच्या फार भरोशे राहू नका, तेवढ्यात तेवढं कामापुरता. आणि खरंच लोक तशीच वागू लागले. तो कामापुरता एकाच्या घरात जातं, दुसऱ्याचा चिवडा खातं, तिसऱ्याच्या गाडीत बसून चौथ्याला निवडून देतं. बरं निवडून दिलेलं तरी कितपत आपल्यात राहतं त्याची गॅरंटी कमीच.
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याची नंत हे काळीचे नाही कोणी. कोणाकडे अपेक्षा धरतात? सगळी समान दुःखाची आहेत. त्यामुळे माणसानं विचार करून आपल्या जीवनाचा मार्गदर्शक निवडला पाहिजे. नाही त्याचं ऐकून आपलं जीवन बर्बाद करून घेण्यापेक्षा संतांचे विचार ऐकून आपल्या जीवनात समाधान मिळवा. नाही त्याचं काय उन्हं बोल, हे ना असं केलं, तिनं तसं बोललं, तो तसा म्हटला, हा असा म्हणला. कोण चांगलंय? प्रत्येकात काही ना काहीतरी वाईट पण आहे. आणि कुणाची निंदा करतो आपण? ज्याची निंदा करतो त्याच्यातून आपलीच वृत्ती कळत असते आपण कोण आहोत आणि कसे आहोत. त्यामुळे जगाची निंदाही करू नका आणि जगाची स्तुती फार करू नका. संत सांगतात बाबांनो, हे जग आहे हे आपला उद्धार करणार नाही. शरणचा उद्धार पांडुरंगा. का? कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे. दुसऱ्या चरणात सांगतात देह हे काळाचे, धन कुबेराचे. धन 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 धन. धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. धन 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 धन. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. ओ देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. यत मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. हो. देह हे काळाचे. आपण माझं पण इथे सत्य सांगितलं. हे काळाचं, जसं धन कुबेराचं तसं हे देह. हे देह काळाचे, कधी ना कधी तरी याला काळ गिळंकृत करणार आहे. त्यामुळे माणसानं सावध राहूनच माणसाचं जीवन घालवलं पाहिजे. माहीत नाही कधी कोणता दिवस शेवटचा होईल. हे पहा, गुंठा गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी काही सोबत घेऊन जात नाही. का जातंय 2-4 एकर? आपल्याकडे तशी काही पद्धत नाही ना. जन्माला आलोत लंगोट घालून, लंगोट घातलं जन्माला आल्यानंतर, आणि मृत्यूच्या वेळी पांढरं कापड पांघरलं. पण येताना लंगोटालाही खिसा नव्हता आणि जाताना पांढऱ्या कापडालाही खिसा नाही. येणे एकने हो जाणे ही शेवटी. खाले जाणे येथे राहण्याची नाही कल्पकोटी. येथे राहा